नमस्कार. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे. चला तर मग या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत. तर ही संधी आहे सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजेच CBO पदासाठी. आणि हो, ही संधी खास करून अनुभवी बँकिंग प्रोफेशनल्ससाठी आहे. आता हे CBO पद नक्की आहे तरी काय आणि त्यासाठी काय काय लागतं हेच आपण पुढे बघणार आहोत. आता आकडा ऐका, तब्बल 2050. हो, अगदी बरोबर ऐकलं. SBIने संपूर्ण भारतात CBO पदासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जागा काढल्या आहेत. म्हणजे विचार करा, ही किती मोठी संधी आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं, तारखा. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 29 जानेवारीला आणि शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी. आणि परीक्षा ती मार्चमध्येच होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, तयारीसाठी वेळ तसा कमीच आहे. ठीक आहे, तारखा तर कळल्या, पण या पदासाठी आपण पात्र आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे, बरोबर? चला तर मग आता बघूया की यासाठी नक्की काय काय पात्रता हवी आहे. सगळ्यात आधी शिक्षण. आणि इथे एक चांगली बातमी आहे. पात्रता खूपच सोपी ठेवली आहे. तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असली तरी चालेल. हो, तुम्ही इंजिनियर असा किंवा कॉमर्स पदवीधर, काही फरक पडत नाही, अर्ज करता येतो. आता वयाचं बघूया. तुमचं वय किमान 21 आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असायला हवं. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा जन्म 1 जानेवारी 1996 ते 31 डिसेंबर 2004 या काळात झालेला असावा. एकदा नक्की तपासून घ्या. आणि हो, जर तुम्ही आरक्षित प्रवर्गात असाल तर तुमच्यासाठी वयोमर्यादेत चांगली सूट आहे. जसं की SC/ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्षांची सूट आहे. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी तर ही सवलत आणखीनच जास्त आहे. आता हा मुद्दा जरा नीट ऐका, हा खूप महत्त्वाचा आहे. या पदासाठी कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव हवा आहे आणि तो सुद्धा कुठल्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँकेत किंवा मग प्रादेशिक ग्रामीण बँकेत ऑफिसर म्हणून काम केल्याचा. हे अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. आणि आणखी एक महत्त्वाची अट, स्थानिक भाषेचं ज्ञान. ह्या पदाचं नावच आहे सर्कल बेस्ड ऑफिसर. याचा अर्थच हा आहे की तुम्ही ज्या सर्कलसाठी अर्ज करणार आहात तिथली स्थानिक भाषा तुम्हाला चांगली यायला हवी. म्हणजे वाचता, लिहिता आणि बोलताही आली पाहिजे. समजा तुम्ही पात्र आहात आणि अर्जही केला, मग पुढे काय? निवड कशी होणार? चला आता सिलेक्शन प्रोसेसचे 4 टप्पे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. तर बघा, निवड प्रक्रिया ही 4 भागांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी होईल तुमची ऑनलाईन टेस्ट. त्यानंतर तुमच्या अर्जाची आणि अनुभवाची पडताळणी केली जाईल, ज्याला आपण स्क्रीनिंग म्हणू. मग होईल मुलाखत आणि सगळ्यात शेवटी स्थानिक भाषेची एक छोटी चाचणी होईल. ओके, तर पहिला टप्पा आहे ऑनलाईन टेस्ट. यात 4 मुख्य विषय आहेत: इंग्लिश, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक सेक्शनसाठी वेगळा टाईम आहे, त्यामुळे टाईम मॅनेजमेंट इथे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाली की लगेच त्याच वेळी तुमची 50 मार्कांची एक डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा होईल. हो, यात तुम्हाला पत्र आणि निबंध लिहायचा आहे. आता हे बघा, तुमची फायनल निवड कशी होणार. तुमचं जे फायनल मेरिट लिस्ट बनेल त्यात ऑनलाईन टेस्टच्या मार्कांना 75% वेटेज आहे आणि मुलाखतीला 25%. याचा सरळ अर्थ आहे की ऑनलाईन टेस्टमध्ये चांगला स्कोर करणं किती जास्त महत्त्वाचं आहे. चला, आता सगळी थेअरी झाली. आता प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. म्हणजे अर्ज नक्की कसा करायचा, त्यासाठी काय काय लागेल, चला बघूया. अर्ज करण्याची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त SBIच्या अधिकृत करिअर्स वेबसाईटवर जायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल. आता एक प्रो टिप देतो. अर्ज भरायला बसण्याआधी ही सगळी कागदपत्र स्कॅन करून रेडी ठेवा. तुमचा फोटो, सही, ID प्रूफ, रिझ्युमे, सर्टिफिकेट्स हे सगळं आधीच तयार असेल ना, तर अर्ज भरताना खूप वेळ वाचेल आणि काही गडबड होणार नाही. आता अर्जाच्या फीबद्दल बोलूया. जनरल, EWS आणि OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 750 रुपये फी आहे. आणि ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळणार नाही. पण SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांना कोणतीही अर्ज फी भरायची नाहीये. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. चला आता थोडं पुढे जाऊन विचार करूया. समजा तुमचं सिलेक्शन झालं तर SBI मध्ये एक CBO म्हणून तुमचं काम आणि आयुष्य कसं असेल त्यावर एक नजर टाकूया. तर पगाराबद्दल बोलायचं झाल्यास सुरुवातच खूप छान आहे. तुमचं बेसिक पे असेल जवळपास 48,480 रुपये.
आणि यावर DA, HRA सारखे इतर भत्ते वेगळेच. म्हणजे हातात येणारा पगार नक्कीच आकर्षक असणार आहे. जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे 6 महिने प्रोबिशनवर असाल. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक ट्रेनिंग आणि ऑब्झर्वेशनचा काळ असतो. यात तुमच्या कामाचं सतत मूल्यांकन केलं जातं. तर आता सगळी माहिती तुमच्या समोर आहे. पात्रता, निवड प्रक्रिया, पगार, सगळं काही. आता खरा प्रश्न हा आहे की SBI मधली ही संधी तुमची पुढची मोठी करिअर मूव्ह ठरू शकते का? जर याबद्दल अजून खोलात जाऊन माहिती हवी असेल किंवा अर्ज करायचा असेल तर SBIच्या अधिकृत करिअर्स वेबसाईटला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला सविस्तर जाहिरात मिळेल. शुभेच्छा.